मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे। पालघर ते चर्चगेट असो किंवा कर्जत ते CSMT असो, मुंबई लोकलमध्ये नेहमीच गर्दी असते। कधीकधी गर्दीमुळे अपघात घडण्याची देखील शक्यता असते। लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मध्यंतरी एक तोडगा काढला होता। त्यामुळे लोकलमधील गर्दीचा भार हलका होण्यास मदत देखील झाली। मध्य रेल्वेच्या या निर्णयानंतर अनेक संस्था व कार्यालयाने याच निर्णयाची अंमलबजावणी केली आहे। त्यामुळे लोकलमधील गर्दी आणखीन कमी होण्याची शक्यता आहे। मुंबई लोकलमध्ये गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहे। त्यासाठीच मध्यंतरी मध्य रेल्वेने कार्यालयीन वेळेत बदल केला होता। मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ बदलली होती। तसंच इतर सरकारी संस्था व निम्न सरकारी संस्थांना कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून सकाळ व संध्याकाळच्या वेळेत लोकलमधील गर्दी कमी राहील। मध्य रेल्वेने केलेल्या आवाहनानंतर अनेक कार्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। जवळपास 13 संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल केले आहे। कर्मचाऱ्यांची सुरक्षा ध्यानात घेऊन कंपन्यांनी हा बदल केला आहे। त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांचे पीक अवरमध्ये लोकलने प्रवास करण्याचे टेन्शन संपणार आहे। मुंबई व उपनगरातील नामांकित 13 कंपन्यांनी मध्य रेल्वेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे। त्यामुळे कार्यालयीन वेळेत बदल केल्याचा या कंपन्यांना खूप सकारात्मक फरक पडला आहे। दरम्यान मध्य रेल्वेबरोबरच मुंबई परिसरातील रेल्वेची कारशेड आणि स्थानकात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही वेळात बदल करण्यात आला आहे। त्यामुळे रेल्वे मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनाही पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर 1500 पैकी 400 कर्मचारी सकाळी 9:30 ऐवजी 11च्या वेळेला कार्यालयात येत आहेत। रेल्वेने आता मुख्यालयासोबतच कारशेड आणि रेल्वे स्थानकांचे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।